नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली त्याचबरोबर मधुभाऊ आता सीन रिक्रिएट करायचा आहे त्यासाठी आश्रमात गेलेले असतात आणि कोर्टाकडून अर्जुनने परमिशन मिळवलेली असते आणि सगळेजण आता तिथे आश्रमात पोहोचलेले असतात। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन तिथे पाहत असतो, कारण त्याने सगळे मुद्दे लक्षात ठेवलेले असतात। कशा पद्धतीने प्रियाने साक्ष दिलेली आहे, नक्की काय काय झालेलं आहे आणि हे सगळं आता इकडे अर्जुनने समोर आणलेलं असतं। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो की या इथून प्रियाने सांगितलेलं होतं की तिच्या स्टेटमेंटनुसार इथे तिनं लपून बसलेली होती आणि जर ती इथे लपून बसलेली असेल आणि तिने इथून जर सांगितलं असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लोकेशनला, या पोझिशनला तिनं असेल आणि या अँगलनं तिनं पाहिलं असेल तर इथून काहीही दिसत नाही, कारण आत्तापर्यंत तिने कोर्टामध्ये तसं स्टेटमेंट दिलेलं होतं आणि इथून काहीही दिसलेलं नाही असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो। आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की तिला इथून काहीच दिसत नाहीये की खून कुणी केलेलं आहे, म्हणजे ती खोटं बोलतेय, तिला माहीतच नाहीये की कुणी खून केलेला आहे, कारण ती तर घाबरून लपून बसलेली होती आणि तिने कोर्टामध्ये जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते चुकीचं आहे आणि हाच आपल्या केसचा टर्निंग पॉइंट आहे असं म्हणत अर्जुन पुढे येतो। मधुभाऊनी जे स्टेटमेंट दिलेले असतात ते सगळे रेकॉर्ड केले गेलेले असतात, कारण हा सीन रिक्रिएट केलेला असतो। या सगळ्या गोष्टी इथे चेक केल्या गेलेल्या असतात, पोलीस वगैरे सगळेजण असतात आणि आजपर्यंत मधुभाऊनी जे सांगितलेलं होतं तेच खरं होतं असं अर्जुन आता कोर्टाच्या समोर प्रूव्ह करणार आहे। मधुभाऊ आणि सायली या दोघांनाही खूपच आनंद झालेला आहे। फायनली अर्जुन आणि सायलीला प्रिया खोटं बोलतीये या गोष्टीचे पुरावे मिळालेले आहेत। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया, कारण हार प्रियाने कसा लपवला होता हे सत्य अर्जुन आता समोर आणणार आहे। कारण काहीही झालं तरी तो हार मधुभाऊंच्याच बॅगेत आहे ही गोष्ट तर आपल्याला माहिती आहे। तर आता ते कशा पद्धतीने अर्जुन प्रूव्ह करतो, प्रिया किती खोटारडी आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आता मधुभाऊंच्या खोलीत सर्वजण असतात। प्रताप याला थोडंसं वाईट वाटत असतं, कारण आपण सगळे मधुभाऊंच्या खोलीत आलेलो आहे आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी चालू असतात आणि सगळेजण तिथं असतात। मधुभाऊ म्हणतात काहीच हरकत नाहीये, करा ना चेक, काही प्रॉब्लेम नाहीये असं मधुभाऊ स्पष्टपणे सांगतात। मी काय वेगळं आहे का? प्रतापला थोडंसं वाईट वाटत असतं की हे असं कसं होऊ शकतं, म्हणजे आपण आपल्या घरात त्यांना पाहुणे म्हणून आणलेलं आहे आणि त्यांचीच रूम चेक करायची ही गोष्ट काही इकडे प्रतापला पटत नसते, पण मधुभाऊंनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं। मग आता ही माजोरडी जी कल्पना आहे प्रेक्षकांनो, ती म्हणू लागते की अर्जुन सरक बाजूला आणि तन्वी जा चेक कर असं म्हणत ती जाते। तेव्हा सायली आणि अर्जुन तिथे मध्ये उभे असतात, त्यांना ती बाजूला म्हणते बाजूला होता का, मला इथं चेक करायचं आहे। मग आता ती चेक करायला घेते, नक्की कुठं काय सापडतंय का हे सगळं तिचं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात, काहीही झालं तरीही एवढं सगळं घडलेलं असतं आणि प्रियाचा माज काही केल्या कमी येतच नसतो। तिचा माज एवढा वाढत चाललेला असतो की तिला कशा पद्धतीनं वटणीवर आणायचंय हा प्रश्न तर इकडे सायलीच्या डोक्यात पडलेला असतो, कारण काहीही झालं तरीही सायलीनं ठरवलेलं असतं की ही प्रिया किती खोटारडी आहे, आज इथंपर्यंत हिची मजल गेलेली आहे, आज इथंपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत हे सगळं लक्षात आलेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता सगळ्या गोष्टी चेक करायला लागते, सगळं तिथं चेक करत असते। परंतु या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन तिथं उभे असतात। प्रिया त्यांना बाजूला व्हायला सांगते आणि ती चेक करायला घेते। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं आणि त्याच वेळी जेव्हा इथे प्रिया त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि हे सगळं चालू आहे, तेव्हा अर्जुनला ती म्हणते की बाजूला सरक। मग पुढे कपाट चेक करते, हे सगळं तिचं चाललेलंच असतं। तिची नाटकं काही कमी नसतात, कारण तिला ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं बाहेर आणायच्या असतात, तिला कांगावा करायचा असतो, कारण काहीही झालं तरीही मधुभाऊंच्या बाबतीत तिला हे मुद्दाम करायचं असतं, मधुभाऊंना घरातून बाहेर काढायचं असतं। यासाठीच तिचा हा सगळा डाव चाललेला असतो, कारण तिच्या मनात फक्त एवढंच आहे की मधुभाऊ इथं घारीसारखी नजर ठेवून असतात, मला काही शोधाशोध करता येत नाही आणि मधुभाऊ सारखे माझ्याकडे पाहत असतात। त्यामुळं एक दिवस मला असं वाटतं की मधुभाऊ नक्कीच माझ्या बाबतीत काहीतरी सगळ्यांच्या समोर सत्य आणतील, एवढंच तिच्या डोक्यात असतं। आणि ही गोष्ट, ही भीती जी असते ती तिच्या मनात सारखी असते, म्हणून तिला मधुभाऊंना इथून बाहेर काढायचं असतं। आणि मधुभाऊंनी जर फोटोचं सत्य समोर आणलं तर काय करायचं, हा
मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि म्हणूनच तिने आता ही सगळी नाटकं सुरू केलेली असतात. मग आता तिने कपाट शोधायला सुरुवात करते. कपाटात एक एक गोष्ट ती शोधत असते. सगळेजण तिला म्हणतात की ठीक आहे, शोध काय शोधायचंय ते. कारण मधुभाऊंचं म्हणणं आहे की कर, नाही त्याला डर कशाला. कारण ज्या कॉन्फिडेंटली मधुभाऊंनी सांगितलेलं आहे की मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही शोधू शकता, तिथंच सगळं आलेलं असतं. जर मधुभाऊ घाबरले असते तर मग आपण मधुभाऊंनी रूम चेक करू दिली नसती तर समजायचं होतं की मधुभाऊंनी चोरी केलेली आहे. मधुभाऊ तर एवढ्या बिनधास्तपणे सांगत होते की काही हरकत नाहीये, मग कशाला भ्यायचं आहे. हा एवढा मोठा प्रश्न असतो. आणि कल्पना मात्र वाकून पाहत असते. तिला असं वाटत असतं की इथंच काहीतरी असणार आहे. तिला डाऊटच असतो. तिला सायलीच्या बाबतीत आता कुठलीच गोष्ट पटत नसते. याच्या आधी कल्पनासाठी सायली म्हणजे सर्वस्व होतं आणि आता सायलीच्या विरोधात सायलीचं तोंड पाहायची तिची इच्छा नसते, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात, प्रिया मधुभाऊंचा लिटरली या औषधाचा जो बॉक्स असतो ना, तो सुद्धा शोधते. तिला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी सापडेल. अर्जुन म्हणत असतो की ती किती खालच्या निर्लज्जपणाचा कळस आहे हा, असं अर्जुनचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. मधुभाऊंच्या डोक्यात ही विचार चालू असतात की हिने हा सगळा निर्णय घेतलेला आहे, पण हे सगळं काय आहे. मधुभाऊंनाही प्रश्न पडलेला असतो. मधुभाऊ पाहत असतात. मधुभाऊंना कुठेतरी वाटत असतं की ही प्रिया कुठल्या थराला जाऊ शकते हे मधुभाऊंना चांगलंच माहिती आहे. मधुभाऊ तिच्याकडे पाहत आहेत, नक्की काय होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रिया हे सगळं मुद्दाम करत आहे हे मात्र अर्जुन सायलीला माहिती असतं. प्रियाने आता सगळं कपाट शोधलेलं असतं. त्यावेळेस ती बॅग बाहेर काढते आणि मधुभाऊंना विचारते की ही बॅग तुमचीच आहे ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, ही बॅग माझीच आहे. मग ती बॅग चेक करते, बॅगेचा एक एक कप्पा चेक करते, पण रात्री अंधारात आपण कुठं टाकलंय हे मात्र ती विसरलेली असते. आणि मग तेव्हा तिच्या लक्षात येतं की नाही, आपल्याला नीट शोधलं पाहिजे. असं म्हणत ती पुन्हा शोधाशोध करू लागते. आणि मग तिच्या लक्षात येतं की बॅगेचा जो साईडचा कप्पा आहे त्या साईडच्या कप्प्यामध्ये तिने हे सगळं तिथे टाकून ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिने ही सगळी शोधाशोध चालू केलेली असते. आणि बॅगेच्या साईडच्या कप्प्यामध्ये तिने आता तो नेकलेस शोधते आणि तो नेकलेस त्यातून बाहेर काढते आणि सगळ्यांना म्हणते, बघितलं ना काय आहे, माझा नेकलेस सापडला. असं म्हणत तिने कांगावा करायला आता रिकामी झालेली असते. कारण तिला असं वाटत असतं की तिने आरडाओरडा केला तर सगळे तिच्यावरती तिच्या म्हणण्याप्रमाणे विश्वास ठेवणार आहेत. एवढंच तिचं चाललेलं असतं. तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की आता काहीही करून मधुभाऊंना या सगळ्यातून आपल्याला या घरातून हाकलून द्यायचं आहे. एवढाच तिचा राडा चाललेला असतो. काहीही झालं तरीही मधुभाऊंच्या बाबतीत जे घडत आहे ते घडू द्यायचं नाही असं अर्जुन सायलीने ठरवलेलं आहे. पण प्रियाच्या मनात जे काळं आहे ते काही निघणार नसतं. कारण तिनं ठरवलेलंच आहे की आता मधुभाऊंना या सगळ्यांच्या समोर खोटं पाडायचं आहे. आणि मग प्रिया बॅग चेक करत असते. सगळेजण पाहत असतात. कारण प्रियाचं जे नाटक चाललेलं असतं ते इतकं भयानक असतं. अर्जुन आणि सायलीला तर इरिटेट होतं. अक्षरशः ते वैतागून जातात. काय आहे हे सगळं, कशा पद्धतीनं ही वागते. ज्या माणसाने आपल्याला 20-25 वर्ष सांभाळले, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपले. मान्य आहे मला आश्रमात काही प्रॉब्लेम होते, पण त्याच माणसाशी आपण अशा पद्धतीनं वागतोय, ही गोष्ट तिला कशी काय लाजिरवाणी वाटत नाही. हे सगळं चाललेलं असतं. आणि मग आता त्या बॅगेतून तिनं हार काढलेला असतो आणि कांगावा करायला सुरुवात करते. कारण तिला आठवतं रात्री तिने साईडच्या कप्प्यामध्ये तो हार ठेवलेला होता आणि बरोबर तिने त्यातून तो हार बाहेर काढलेला असतो. त्यानंतर इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा प्रताप तिथं असतो आणि प्रताप म्हणतो की नाही, काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा प्रिया आता ओरडायला सुरुवात करते, आता हे सगळं या घरातल्या मोठ्या व्यक्तीच्या समोर जाणार आहे आणि हे सगळं मी जाऊन पूर्णाजीला सांगणार आहे. असं म्हणत तिने कांगावा करत तो हार तिथून घेऊन जाते. इकडे मधुभाऊ म्हणत असतात की मी काहीच केलेलं नाहीये, कारण मी तो हार पहिल्यांदाच पाहतोय, मला माहीतच नाहीये की तो हार आहे म्हणून, मी कधी पाहिलेलाच नाहीये. असं इथे सगळं चाललेलं असतं. आणि प्रिया म्हणत असते की चला आता तुम्हाला सांगते मी काय करते ते. असं म्हणत ती पूर्णाजीकडे तो हार घेऊन जाऊ लागते. सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण पाहत असतात. पूर्णाजीकडे तो हार घेऊन ती आलेली असते, ओरडत चाललेली असते. तिचा कांगावा सुरू झालेला असतो आणि त्यासोबतच सगळेजण आता जात असतात. मधुभाऊ म्हणत असतात की साऊबाळा मी काहीच नाही केलेलं, अगं मी खरंच सांगतोय मी काहीच नाही केलेलं. अर्जुन आणि सायली मधुभाऊंना शांत करतात आणि म्हणतात की ठीक आहे, आपण बघूया काय झालेलं आहे ते. असं अर्जुन आणि सायली या दोघांनीही ठरवलेलं असतं. कारण मधुभाऊ नक्की
कसे आहेत हे अर्जुन आणि सायलीला चांगलंच माहिती आहे. आणि मग अर्जुन आणि सायली इकडे आता मधुभाऊंना म्हणतात की चला आपण तिकडे जाऊन पाहूया की नक्की काय झालेलं आहे. असं म्हणत ते दोघंही आता घेऊन येतात आणि मधुभाऊ म्हणतात की मी काहीच नाही केलेलं, मला काहीच माहीत नाहीये या सगळ्यातलं, तो हार मी कधी पाहिलेलाच नाहीये. असं म्हणत मधुभाऊ सांगत असतात. प्रिया म्हणत असते की पूर्णाजी हार सापडला, आउट हाऊसमध्ये सापडला. तेव्हा पूर्णाजी म्हणते सापडला ना, पण तिथं कसा गेला होता ग? तेव्हा ती म्हणते आउट हाऊसमध्ये नाही, मधुभाऊंच्या बॅगेत हार सापडलेला आहे. हे ऐकल्यानंतर पूर्णाजी म्हणते कसं शक्य आहे? प्रिया म्हणते हो शक्य आहे, कारण हा हार तिथेच सापडलेला आहे. मधुभाऊ म्हणत असतात की मी काहीच नाही केलेलं, हा हार मी पाहिलेलाही नाही. तेव्हा मधुभाऊंबाबत पूर्णाजी पण पॉझिटिव्ह असते, कारण प्रिया म्हणत असते त्या पद्धतीनं असं काही घडलेलं नसणार आहे हे आता लक्षात आलेलं असतं. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते की हा हार मधुभाऊंनीच घेतला होता. तेव्हा मात्र इकडे प्रताप म्हणू लागतो की काही काय बोलतेस तन्वी, काहीतरी गैरसमज झालेला असणार आहे, कारण मधुभाऊ हा हार घेऊन काय करायचंय. तेव्हा इकडे लेकीच्याच घरी कशी चोरी केलेली आहे हे प्रिया ठणकावून सांगत असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की मधुभाऊंनीच हा हार घेतलेला आहे आणि मधुभाऊंनीच हे सगळं केलेलं आहे. त्याचबरोबर प्रिया हे सगळं कांगावा करून बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुनला खूप राग येतो. प्रिया म्हणते मधुभाऊ खून करू शकतात तर हा हार का नाही घेऊ शकत. तेव्हा सायली म्हणत असते की मधुभाऊ कधीच खोटं बोलत नाहीत. आणि खुणाचा विषय काढल्यानंतर अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन म्हणतो शट युअर माउथ, कारण बास झालेलं आहे आत्तापर्यंत, हे सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे घडलेलं आहे. आत्तापर्यंत तू काय कांगावा केलाय ते माहिती आहे, पण ती गोष्ट अजून प्रूव्ह व्हायची आहे. त्यामुळं तू त्या बाबतीत बोलू नकोस, त्या बाबतीत बोलण्याचा अधिकार तुला नाही, असं अर्जुनने स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं आहे. आणि प्रियाला तो म्हणत आहे की हे सगळं तू मुद्दामहूनच केलेलं आहे. तेव्हा अश्विन मात्र आता कांगावा करायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की हार तर मधुभाऊंच्या रूममध्ये सापडलेला आहे आणि अजूनही तू त्यांचीच बाजू घेतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं मला माहिती आहे की हे सगळं कशा पद्धतीनं झालेलं आहे. तेव्हा प्रताप म्हणत असतो काहीतरी गैरसमज झालेला असणार आहे, आपण एकदा त्यांची बाजू काय आहे ती तर समजून घेऊया, असं प्रताप इकडे बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण मधुभाऊंची बाजू घेत असतात. परंतु मधुभाऊ स्पष्टपणे सांगत असतात की त्या हाराबद्दल मला काहीही माहिती नाहीये. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा जेव्हा कळतं तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणत असतात की मी काहीच केलेलं नाहीये, तो हार मी अजूनपर्यंत पाहिलेलाही नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की मला काय वाटतंय माहितीये का तन्वी, अगं असं काहीतरी झालं असेल की तो हार जो आहे ना तू त्यांना दाखवायला घेऊन गेली असशील. तेव्हा ती म्हणते की नाही, त्यांच्या बाबतीतल्या अशा काही आठवणी माझ्याकडे आहेत की मी तो हार त्यांना दाखवण्याचा प्रश्नच येत नाहीये, मी त्यांच्या रूममध्ये जातच नाहीये पूर्णाजी, असं इकडे प्रिया ठणकावून सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बाद झालं, आता सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा ती म्हणते त्यांनाच विचारा मधुभाऊ आमच्या रूममध्ये का आले होते ते. आणि मग सायली मधुभाऊंना म्हणते की तुम्ही गेला होतात का, मधुभाऊ का गेला होता तुम्ही, हा प्रश्न मधुभाऊंना विचारलेला असतो. मधुभाऊ मात्र आता विचार करत आहेत की काय उत्तर देऊ, नक्की कसं उत्तर देऊ मी, कारण उत्तर काय द्यायचं हा मोठा प्रश्न मधुभाऊंच्या समोर उभा आहे. कारण मधुभाऊ जे सांगतील त्यावरून पुढचं सगळं ठरणार असतं. अर्जुन आणि सायली यांनी आता मधुभाऊंना विचारलं आहे, मधुभाऊ नक्की तुम्ही प्रियाच्या रूममध्ये का गेला होता ते सांगा. पण आता मधुभाऊंकडे त्याचं उत्तर नाही आहे. खरं तर त्यांनी का गेले होते हे त्यांना माहिती आहे, कारण त्यांनी एक फोटो पाहिला होता की जो छोट्या तन्वीचा होता. तो फोटोच पाहायला मी गेलो होतो असं त्यांना म्हणू वाटत असतं, पण आता तो फोटो ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी नाही आहे. जर का आपण असं म्हणलो तर तो फोटो देखील सापडणार नाही आणि सगळेजण आपल्याला चोर आहे असं सिद्ध करणार. असा विचार करून मधुभाऊ पुन्हा थांबलेले आहेत. मधुभाऊ म्हणतात की मी गेलो होतो आणि ते शांत बसतात आणि त्यामुळं पुन्हा एकदा मधुभाऊंवर चोरीचा आळ आहे तो अजूनच गडद झालेला आहे. पण सायली आणि अर्जुन यांना माहिती आहे की मधुभाऊ जर का प्रियाच्या रूममध्ये गेलेले असतील तर नक्कीच काहीतरी जेन्युइन कारण असणार आहे, त्याशिवाय ते जाणार नाही आहेत. तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो मधुभाऊ तुम्ही गेले असाल तर नक्कीच काहीतरी महत्त्वाचं कारण आहे, त्यामुळंच तुम्ही गेलेलं असणार आहेत हे आम्हाला माहीत आहे. फक्त ते कारण कळलं असतं तर आपल्याला सगळ्याचं तोंड बंद करावं लागलं असतं. मात्र मधुभाऊ आता पुढं काही बोलत नाही आहेत. मधुभाऊंचं तोंड आता त्यांनी बंद करून घेतलंय आणि त्यामुळं मधुभाऊवरील आरोप आता सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तेव्हाच प्रिया आणि अश्विन तर आरडाओरडा करायला लागलेले आहेत. म्हणजे हे त्या रूममध्ये गेले, ह्यांनी हार चोरला आणि तरी देखील हे अजून असं बोलतायत आणि प्रिया आता खूपच वाईट बोलायला लागलेली आहे. हा माणूस चोऱ्यामाऱ्या करतो असं काही बोलायला लागलेले आहे. मधुभाऊ मात्र आता हात जोडून म्हणतायत माझं चुकलंय, मला माफ करा, मी या घरात राहतच नाही, मी या घरातून निघून जातो.
तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही गेलेलेच बरे आहात. तेव्हा मात्र सायली शांत बसत नाही. सायली म्हणते, तुझं तोंड तू बंद कर. तू काय करतेस ना ते तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे आणि हा हार तिथं कसा गेलाय हे तुला कळत असेल आणि मलाही कळतं. बाकीच्यांना कळत नसलं तरी मी तुला पुरती ओळखून आहे, लक्षात ठेव असं म्हणून सायलीने प्रियाचं तोंड बंद केलंय. पण अश्विन तो काय गप्प बसत नाहीये. अश्विन म्हणतो, म्हणजे अरे वा, यांनी खून केला तरी हे निर्दोष, यांनी चोरी केली तरी हे निर्दोष आणि तू माझ्या बायकोला वर बोलतेस, ह्या बोलण्याचा तुला अधिकारच नाहीये. तेव्हा प्रियाला देखील आता ताकद आलेली आहे आणि म्हणते की हा माणूस आहे ना एकदम खालच्या दर्जाचा आहे. हा त्या आश्रमामध्ये काय काळे धंदे करायचा ना ते सगळे मला चांगले माहीत आहेत. तेव्हा मात्र सायलीचा राग आता डोक्यात शिरलेला आहे. सायली जाऊन तिच्या सनसनीत थोबाडीतच ठेवून देणार असते, पण मधुभाऊ मात्र तिचा हात धरतात आणि म्हणतात, सायली काही बोलू नकोस. कोर्टात जे बोललेले आहे ना तेच आत्ता ती इथं बोललेली आहे. तिचं तोंड बंद करण्यात काही अर्थ राहिलेला नाहीये. अर्जुनला देखील खूप राग आलेला असतो. सायली तर चिडून लाल झालेली असते आणि ती प्रियाला म्हणते, प्रिया तुझी जीभ आहे ना ती आता मी हसडेल. तू जरा शांत बस. तू काय बोलतेस ते तुला कळतंय का? तुझ्या बापासारखे आहेत हे, तुझे बापच आहेत. त्यांच्याशी तू असं कसं काय बोलू शकते? प्रिया म्हणते, त्यांनी तसं केलेलं आहे ना म्हणून मी बोलते. माझं तोंड दिसतंय तुम्हाला, त्यांची कृती दिसत नाहीये का? तेव्हा मात्र अर्जुनला देखील राग आलेला असतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे ना की मधुभाऊन हे चोरी केलेली आहे? बरं. म्हणजे तुझ्याकडे काही पुरावा नाहीये, पण तिथं त्यांच्याकडे हार सापडला म्हणून तू म्हणतेस की त्यांनी चोरी केलेली आहे. पण हीच गोष्ट अगोदर देखील अशीच झालेली आहे. आठवतंय का सर्वांना? असं म्हणून अर्जुनने जुन्या गोष्टीचा दाखला अगदी योग्य वेळेला दिलेला आहे. अर्जुनने अगदी वकिली बुद्धीने ही केस सॉल्व्ह करायला आता सुरुवात केलेली आहे. अर्जुन सांगतो, मागच्या वेळेस पण असंच झालं होतं. माझ्या बायकोवर असाच आळ घेण्यात आलेला होता. माझ्या बायकोच्या पर्समध्ये देखील असाच नेकलेस सापडलेला होता. पण तो नेकलेस कोणी ठेवला होता हे नंतर सिद्ध झालं. तो नेकलेस कोणी ठेवला होता? पूर्णाजी तुला आठवतंय का? तेव्हा सर्वांना ते आठवायला लागलेलं आहे. कारण तेव्हाचं कांड हे अस्मिता आणि प्रिया या दोघींनी मिळून केलेलं होतं. हे आता सर्वांच्या समोर अर्जुनने तेव्हाचं आणलेलं आहे. आणि तो म्हणतो, यावेळेस देखील असं झालं नसेल कशावरून? जर काही मागच्या वेळेस असं करू शकत असतील तर आत्ता देखील ते असं करू शकत असतीलच ना, असं म्हणून त्याने आता सर्वांचंच तोंड बंद केलेलं आहे. अश्विन देखील आता बोलायचं बंद झालेलं आहे आणि प्रताप आता बोलतोय. तो म्हणतो, अगदी बरोबर आहे. अस्मिता आणि प्रिया या दोघींनीच ते केलेलं होतं आणि त्यामुळं आता सुद्धा असं होऊ शकतं असं प्रतापनं चक्क सर्वांच्या समोर म्हणून सायली, अर्जुन त्याचबरोबर मधुभाऊंची देखील बाजू घेतलेली आहे. आता प्रिया पुरती तोंडावर पडलेली आहे. आता तिला काहीच बोलता येत नाहीये. कारण ती अगोदर माती खाऊन बसलेली आहे आणि आता अश्विनला देखील काही बोलणं शक्य होत नाहीये. तेव्हा अर्जुन मात्र आता गप्प बसत नाही. अर्जुन म्हणतो, जर का ह्या अगोदर असं करू शकत असतील तर आता देखील करू शकत असू शकतील. कारण तेव्हा तिला माझ्या बायकोला हाकलून द्यायचं होतं. कदाचित आता तिला मधुभाऊंना हाकलून द्यायचं असेल. तिच्या डोक्यात काय चाललंय ते तिला माहिती. पण हा प्लॅन नक्कीच तिने केलेला असू शकतो. असं म्हणून त्याने सगळा प्लॅन प्रियावर अगदी व्यवस्थितपणे आणलेला आहे. आणि आता प्रियाचं तोंडच बंद झालेलं आहे. प्रियाच काही बोलू शकत नाहीये कारण तिला माहिती आहे की हा प्लॅन तर तिनेच केलेला होता आणि आता तो तिच्यावरच उलटत आहे. पण अश्विन मात्र अजून तिचीच बाजू घेतोय आणि म्हणतोय, तेव्हाची गोष्ट अस्मिताने केलेली होती आणि अस्मिताने माझ्या बायकोला त्या प्लॅनमध्ये घेतलेलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, घेतलेलं होतं किंवा नव्हतं आता ते सांगण्यात काय अर्थ नाहीये. पण तेव्हा त्या दोघीही दोषी होत्या. जेव्हा ती तिच्या प्लॅनमध्ये काम करत होती तेव्हा प्रिया दोषी होती असाच त्याचा अर्थ होतो. असं म्हणून अर्जुनने आता तिच्यावरच ते सर्व आणलेलं आहे आणि तेवढ्यावरच अर्जुन शांत न बसता अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता याचा सोक्ष लावायचा असेल ना तर मी आता पोलिसांनाच फोन करतो. आता पोलिसच येऊन इन्व्हेस्टिगेशन करतील आणि ते त्यांच्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करतील. एकदा पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं काम करायला सुरुवात केलं ना की आपोआप चोर बाहेर पडेल असं म्हणल्यानंतर प्रिया पुरती घाबरून गेलेली आहे. प्रिया ततपप करायला लागलेली आहे आणि ते अर्जुनला म्हणते, पोलीस नको, पोलिसांचा काय विषय आता इथं?" तेव्हा अश्विन देखील एकदम बघतो की प्रिया एकदम घाबरलेली आहे. अश्विन म्हणतो, "काय झालं? बोलू देत ना पोलिसांना. काय होतंय? एकदाचा सोक्ष लागेलच ना आणि आपल्याला तर माहिती आहे ना हार त्यांच्याकडे सापडलाय." कल्पना देखील असंच म्हणत असते, "बोलू एकदा पोलिसांना. या घरातलं कळू देत त्यांना देखील की घरात कोण चोऱ्या करते, काय करते." पण प्रिया मात्र पुरती घाबरली आहे. तिला माहिती आहे जर का पोलीस आले तर आपण यामध्ये सापडणार. कारण पोलीस काय शांत बसणार नाहीत. ते बरोबर चोराला शोधून काढणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, "थांबा, मी पोलिसांना फोनच करतो." पण प्रिया मात्र म्हणते, "नको.
आपल्या घरातली गोष्ट आहे ती घरातच राहिली पाहिजे. मला नाही वाटत की आपल्या घरातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांना समजल्या पाहिजेत. त्यामुळे पोलिसांना बोलवू नका. आणि आता तेवढ्यात पूर्णाजीने देखील तिचीच बाजू घेतलेली असते आणि पूर्णाजी देखील म्हणते, तन्वी म्हणते ते बरोबर आहे. घरातल्या गोष्टी घरात राहिल्या पाहिजेत. आपण सुभेदार आहोत. सुभेदारांच्या घरात असं काहीतरी होतंय, असं नको बाहेर काय जायला. त्यापेक्षा आपण शांत बसूया. मधुभाऊ मात्र अगदी रडवेले झालेले असतात. मधुभाऊ मात्र शांतपणे बसून सगळं पाहत असतात. पण आता चक्क प्रतापने मधुभाऊंची बाजू घेतलेली आहे आणि प्रताप म्हणतोय, मधुभाऊ कुठेच जाणार नाहीत. मधुभाऊ याच घरामध्ये राहणार आहेत. असं म्हणल्यानंतर सायली आणि अर्जुन यांना मात्र चांगलाच सुखद धक्का मिळालेला आहे. कारण प्रतापला अगोदरपासूनच प्रियाचं वागणं हे खटकणारं वाटतंय आणि त्यामुळेच प्रतापने डायरेक्ट सर्वांच्या समोर हा निर्णय सुनावलेला असतो. आता पूर्णाजी देखील काहीच बोलत नाही. कारण पूर्णाजीला देखील झालेला सगळा प्रकार आता सोडून द्या एवढंच बोलायचं असतं आणि पूर्णाजी उठून तिच्या रूममध्ये जात असते. तर इकडं अश्विन आणि प्रिया देखील त्यांच्या रूममध्ये जात असतात. प्रिया आणि अश्विन निघून गेल्यानंतर मधुभाऊ, सायली आणि अर्जुन देखील आता मधुभाऊंच्या रूममध्ये आलेले असतात. मधुभाऊ आता जाऊन त्यांच्या बेडवर बसलेले असतात. सायली आणि अर्जुन यांना मात्र असा अजूनही प्रश्न पडला की मधुभाऊ नक्की तेथे का गेलेले होते. ते पुन्हा एकदा मधुभाऊंना विचारतात की मधुभाऊ, अहो तिथं तुम्ही का गेला होतात हे कारण सर्वांच्या समोर सांगायला पाहिजे होतं. कारण त्यामुळं तुमच्यावर खूप मोठा आळ आला होता. मधुभाऊ मात्र रडवेला चेहरा करून म्हणतात की "हो का, मी गेलो होतो तर आता गेलो होतो. मी नाही म्हणणार नाही. पण आता मला असं वाटते या घरामध्ये मी राहायला नको. मी या घरातून निघून जातो. कारण माझं चुकलेलं आहे." असं म्हणून मधुभाऊ हात जोडतात आणि अर्जुन समोर ते उभारलेले असतात. अर्जुनला मात्र त्यांचं तसं वागणं अजिबात आवडत नाही. तर अर्जुन त्यांना म्हणतो, "अजिबात तुम्ही मला हात जोडायचे नाहीत. तुम्ही का गेला होतात ते तुमची तुम्हाला माहिती आहे ना. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही गेला असाल तर नक्कीच काहीतरी चांगलं कारण असणार आहे. तुम्ही बसा बरं शांत." असं म्हणून अर्जुनने त्यांना शांत बसवलेलं असतं. आणि अर्जुन त्यांना म्हणत असतो, "तुम्ही अजिबात कुठेच जायचं नाही. कारण तिथं गेलात तर तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला माहिती आहे ना." तर सायली देखील त्यांना समजावून सांगत असते, "तुम्ही इथंच राहायचं आहे. माझ्या नजरेसमोर तुम्ही कुठं सुद्धा जायचं नाही. आणि तुम्ही प्रियाच्या रूममध्ये गेला होतात ना, तर असू द्यात. आता मी त्यावर तुम्हाला कसलाच प्रश्न विचारणार नाही. पण तुम्ही अजिबात घर सोडून कुठेच जायचं नाही." अर्जुन देखील त्यांना हीच गोष्ट सांगतोय. कारण तुम्ही जर का तिकडे गेलात तर प्रियाचा डाव सक्सेस होणार आहे. तिनं त्यासाठीच हे केलेलं असू शकतं की तुम्हाला या घराच्या बाहेर घालवण्यासाठी. तर सायली मधुभाऊंना म्हणत असते, "मागच्या वेळेस आठवतंय ना तुम्हाला? तुम्ही एकटे असताना काय झालं होतं? तुमच्यावर जीवघेणा हल्ला झालेला होता. भलं ती जानकी होती आणि जानकीमुळे तुमचा जीव वाचलेला होता. यावेळेस मात्र मी तुम्हाला अजिबात माझ्या नजरेच्या समोरून दूर जाऊ देणार नाहीये." मधुभाऊंना देखील तो जुना झालेला किस्सा सगळा आठवत असतो. आता अर्जुन मधुभाऊंच्या जवळ बसतो आणि त्यांना म्हणतो, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात मधुभाऊ. त्यामुळे तुम्ही अजिबात आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही. मी आहे ना, मी खंबीर आहे. प्रियानं किती चाल चालायची तेवढी चालू द्या. पण तुमच्या दोघांच्यामध्ये हा वकील अर्जुन सुभेदार उभा आहे, जो तुम्हाला कधीच काहीच होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करायची नाही. आता जावई म्हणून मी तुम्हाला मागू का काय मला मागायचे ते? कारण या अगोदर मी तुम्हाला कधीच मागितलं नव्हतं. मला प्रॉमिस करा की तुम्ही मला सोडून जाणार नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता पुन्हा एकदा केस रिक्रिएशन करण्यात सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये मधुभाऊ आणि सर्वजण आश्रमात गेलेले आहेत आणि कशा प्रकारे तो खून झालेला होता हे सर्व पाहत आहेत. आणि तेव्हाच अर्जुनला एक मोठा क्लू सापडलाय. तो म्हणजे प्रिया ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणून तर कोणालाच काहीच दिसू शकत नव्हतं. मग प्रियानं कसं काय सांगितलं की मधुभाऊनेच तो खून केलेला आहे. म्हणजे प्रिया खोटारडी आहे हे आता आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो. असा महत्त्वाचा पॉइंटच आता त्याने आणलेला आहे. आणि यामुळे दामिनी देशमुख देखील तोंड बंद करून कोर्टामध्ये बसेल हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. आणि प्रिया खोटारडी आहे त्यामुळे तिला जेल झालेली देखील आपल्याला पाहता येणार आहे.